नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेडने शनिवारी इंद्रधनुष ऑफ द सोल अंतर्य प्रकाश के रंग या शीर्षकाने एक विशेष आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम विराज इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमात रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथून आलेल्या दिव्य प्रकाशकला आणि संस्कृती समूहाने कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमात संगीत, राजयोग, ध्यान, रंगमंच, भारतीय शास्त्रीय नृत्य आणि रशियन लोकनृत्य यांचा समावेश होता, ज्याद्वारे कलाकारांनी शांती, प्रेम, शक्ती, पवित्रता आणि आनंद यांसारख्या सार्वभौमिक मूल्यांचं प्रदर्शन केलं. आयोजकांच्या मते इंद्रधनुष मानव चेतनेच्या विविध गुणांचं प्रतीक आहे. कार्यक्रमाचा उद्देश होळीच्या रंगांना फक्त उत्सव म्हणून नाही, तर आंतरिक जागृतीचं प्रतीक म्हणून सादर करणं होतं. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारत आणि रशिया यांच्यातील सांस्कृतिक संबंधांना दृढ करणं आणि भारतीय शास्त्रीय नृत्य आणि आध्यात्मिक परंपरांचा जागतिक प्रभाव दाखवणं होतं. कार्यक्रमात रशियन लोककला आणि भरतनाट्यमसह भारतीय शास्त्रीय नृत्याचा समन्वय सादर केला गेला, ज्याचं दर्शकांनी खूप कौतुक केलं. कार्यक्रमात प्रमुख कलाकारांमध्ये रशियाचे प्रतिष्ठित गायक अल्बर्ट असादुल्लीन, मुख्य कोरिओग्राफर अन्ना पुस्तोवोइट आणि ब्रह्माकुमारीच्या बीके संतोष दीदी यांचा समावेश होता. नमस्कार, आवाज इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आपण जाणून घेऊया आज आपल्या जोडीला जिल्हा अधिकारी मॅडम आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया इंद्रधनुष्य शूल कार्यक्रम कसा वाटला आहे त्याबद्दल काय सांगाल? आज इथे इंद्रधनुष ऑफ द सोल हा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्याचा प्रमुख उद्देश आहे आपले ओम शांती मार्फत ब्रह्मकुमारीजचे जे रशियन ट्रुप्स आहेत त्यांचे फॉलोअर्स मधले काही लोकांनी इथे परफॉर्म केला आणि खूप चांगलं असं वाटलं की फॉरेन डेलिगेट्सनी इतका सुंदर पद्धतीने इंडियन डान्स केला गाण्यांवर आणि काही गाणेही मांडले आणि तेवढे एवढे छान पद्धतीने मांडले की आपलं असं वाटलंच नाही की त्या हिंदी भाषी नाहीत. तर खूप अतिसुंदर कार्यक्रम होता आणि डेफिनेटली आपल्या नॅशनलिझम आणि इंटरनॅशनल दर्जावर भारताला कसं पुढे घेऊन जाण्यासाठी एक भावना निर्माण करणारा कार्यक्रम होता. नमस्कार, आज आपल्याकडे पालघर जिल्ह्याचे खासदार साहेब आहेत, त्यांना विचारूया. आज इंद्रधनुष्य शूल कार्यक्रम होता, तुम्हाला कसा वाटला कार्यक्रम जे रशियन लोकांसाठी? अतिशय उत्कृष्टरित्या सादर झालेला, राष्ट्र एकात्मताच नव्हे तर आंतरराष्ट्रीय एकात्मता दर्शवणारा हा आध्यात्मिकरित्या सिद्ध असणारा असा कार्यक्रम विराज ग्रुपतर्फे आयोजित केला होता. आणि त्यामुळे रशियन नागरिक ज्या पद्धतीने इथे नृत्याविष्कार सादर करत होते, सादर केले, निश्चितच आपली भारतीय संस्कृती किती मोठी आहे याचा विषद करणारा हा कार्यक्रम आणि भारताने पूर्ण जगाला जो ध्यान योग दिलेला आहे त्या ध्यान योगाच्या माध्यमातून, अध्यात्माच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून हा जो कार्यक्रम होता तो अतिशय उत्कृष्ट झाला. परफॉर्मन्स अतिशय उत्कृष्ट झाला. निश्चितच एक वेगळ्या पद्धतीची एकात्मतेची वाटचाल विराज ग्रुपतर्फे होते. त्यामुळे मी सर्व रशियन कलाकारांचं अभिनंदन करतो. विराज ग्रुपतर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यांचे मी आभार व्यक्त करतो. आणि विराज इंटरनॅशनल ग्रुपच्या माध्यमातून इथल्या विद्यार्थ्यांना रशियन संस्कृती, भारतीय संस्कृती एक वेगळी ओळख निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतोय. निश्चितच अशा प्रकारचं जगासमोर जी काही आव्हानं आहेत ते निश्चित पेलण्याची जबाबदारी ह्या नवीन तरुण पिढीला आली पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून अशा प्रकारचा आगळा वेगळा जो कार्यक्रम झाला, मी विराज ग्रुपला खूप खूप अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो. तुर्तास वेळ झाली, इथेच थांबण्याची. नवीन बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.